नवरा म्हणतोय. पाऊस पडत होता. पुरविली आळी सांगतोय, पुरविली आळी. मालकानं सांगितलं, प्रिये हे असल्या कपड्यावर जाणार तू त्यांच्याकडं? माझ्याकडे एक संदकामध्ये साडी आहे चांगल्या प्रतीची, ती नेसून जाते. आणि तेवढ्या रात्री एक चांगल्या प्रतीची ठेवणीची साडी नेसली. मालकानं विचार केला, रस्त्यानं चिखले तुझे पाय भरतील, 2 तासाकरता त्याची सेवा करण्यासाठी चाललीस, त्याला पाय धुण्यासाठी पाणी कसं मागशील, याच्याकरता तुला खांद्यावर घेतो. आणि त्या श्रीमंत उदार अंतकरणाच्या वारकऱ्याने त्या नवऱ्यानं बायकोला खांद्यावर घेतलंय. पुरविली आळी सांगतोय, काय कृपाळू विटेवरचा मालक, काय दयाळू विटेवरचा मालक, काय प्रसन्न विटेवरचा मालक. पण तुमच्या अंतकरणातल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्या योग्यतेची लायकी लागेल, अधिकार लागेल, दर्जा लागेल, ती भक्ती लागेल. खांद्यावर घेतलं. 1ला काही मिनिटं कमी असताना तिथं सोडलं वट्ट्यावर. बायकोला वट्ट्यावर ठेवले, दोन्ही हात छातीवर ठेवले, खाली मान घातली आणि आन वाहिली. प्रिये, मी ज्या भगवंताचं चिंतन करतो त्याची मी तुला शपथ नाही घालणार, पण ज्या श्रद्धेनं तू माझ्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात बांधलंय त्या पतीची शपथ आहे तुला. 2 तासाकरता त्याला मी समज. जी मालक निघून गेले. साजूकसा पाऊस पडत होता. डोळ्यातल्या पाण्याची भर खाली पडत होती. त्या वारकऱ्याच्या डोळ्यातल्या पाण्याचे थेंब पडल्याच्या नंतर मेघातून पडलेलं पाणी सुद्धा लाजत होतं. मेघ सुद्धा लाजत होता, ते आभ्र सुद्धा लाजत होतं, ती निशी सुद्धा लाजत होती. त्या चांदण्या पावसाळी वातावरण असल्यामुळे नव्हत्या. आकाशातली पूर्ण नक्षत्र लाजत होती. काय अवस्था आहे वारकऱ्याची. चलता चलता मान खाली घातली आणि ज्याचं भजन करत होता त्याला विचारलं, देवा, एखाद्या कुळात मी जन्म घेणं ते माझं पाप नाही, मला तू त्या कुळात जन्म घातलास. देवा, उभ्या आयुष्यात जिच्याशी लग्न केलंय तिला ओघळता जी जी स्त्री दिसन तिला माय म्हणलो रे. माझ्यापेक्षा वयानं मोठी असेल तिला माय म्हणलो, माझ्या बरोबरीची असेल तिला बहीण म्हणलो, माझ्यापेक्षा कमी वयाची असेल तिला लेक म्हणलोय. देवा, तिला इतकं पाप केलं नाही रे एखाद्या स्त्रीकडे बघत असताना. आमचं कोण्या जन्मातलं पाप असेल रे देवा की आयुष्यभर तुझं भजन करावा आणि निष्ठेनं भजन करणाऱ्या वारकऱ्याच्या पत्नीला 2 तासाकरता शरीर विकावं लागते. आमच्यावरती वेळ येते. काय आमचं प्रारब्ध लिहित असताना काय जाणो देवा होशील निजला. काय देवा, तू झोपला होतास आमचं प्रारब्ध लिहित असताना. पण असो प्रभू, मागच्या जन्मातलं काही पापाचं गठोडं असेल ते आम्हाला फेडावं लागेल. तो वारकरी होता जातीनं मुसलमान. पानं ऐकणाऱ्याच्या कुळातला आहे, तांबुळी आहे. नाव आहे संत कबीर. कबीर नाव आहे, कबीर. कबीर एक आनंद आश्रमात फार मोठं नाव आहे. उत्तर भारतामध्ये फार मोठं नाव आहे. वारकरी संप्रदायात एक आगळं वेगळं स्थान आहे कबीरांना. आपला संप्रदाय जातीवादी नाही. आपल्या संप्रदायात सगळ्या जातींची संत आहेत. आपल्या संप्रदायातल्या कीर्तनकारानं जातीवर जर बोलत असेल तर समजायचं ज्ञानोबाराय तुकोबारायचा अपमान करायला लागलेला आहे. बापाची जहागिरी नाही या गादीवर बसून एखाद्या जातीवादावर बोलणे चुकीची गोष्ट आहे. जाऊ दे देवा, माझ्या पत्नीवरचं संकट वारण्यासाठी तुला जर कष्ट होत असतील तर असू दे. तिचंही मागच्या जन्मातलं पाप असेल, माझंही मागच्या जन्मातलं पाप असेल. महाराज, पतीवर जर हे संकट असं असेल तर जिला 2 तासाकरता शरीर विकायचे तिची काय अवस्था असेल. भरून आलंय तिला. 5-4 मिनिटं शिल्लक होती
तो तुळशीदास नावाचा गंध लावणारा दुकानदार आतनं विचार करत होता, ठकून गेली, फसून गेली, येत नाही परत आता. ह्या 2-4 मिनिटात ती मनातली मनात पुटपुटत होती, देवा बालपणात जन्म झाला त्यावेळेला आईनं आंघोळ घालत असताना हे शरीर तिनं बघितलं असेल. देवा हे मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र जगन्निवासा विठ्ठला माय बापा कळत असताना या शरीराला एवढी जपले रे देवा, एवढी जपले, एवढी जपले, शरीर बघू दिलं नाही कुणाला. देवा ज्या वेळेला माझं पाणी ग्रहण झालं, मी कबीरांची पत्नी झाले, तिथून पुढे इतकं जपले देवा, इतकं जपले की सूर्याचे किरण सुद्धा अंगावर पडू दिले नाही. बहिर्दिशेला जायचं असेल तर सूर्योदयापूर्वी जायची आणि योग आला तर सूर्यास्त झाल्यावर जायची, पण सूर्याचा प्रकाश असताना बहिर्दिशेला सुद्धा गेली नाही. जिंच्या पॅन्टीवाल्याला बहिर्दिशा कळत नसेल, नैसर्गिक विधी, जीवनात ती चूक केली नाही देवा. तेजो भास्करो कांती लुप्त व्रधो स्थिती काया. देवा या शरीरावर पदर बाजूला गेल्याच्या नंतर सूर्याची किरण सुद्धा पडली नाही रे. इतकं जपले रे देवा, इतकं जपले. काय ऐकता प्रभू? देवा मी परिस्थिती आमची नाजूक आहे. देवा माझ्या पतीचा धंदा आहे कपडे विणायचा, शेले विणायचा, चादरी विणायचा, उपरणे विणायचा, धोत्र तयार करायचा, साड्या तयार करायचा, लुगडे तयार करायचा, फेटे तयार करायचा, कपडे विणायचा धंदा आहे रे देवा आमचा. देवा ती कपडे विणीत असताना माझ्या मालकानं तुझं भजन म्हणावं. देवा मी असं ऐकलं रे, एके दिवशी माझे मालक कपडे विणीत असताना अडचण होती, माणसाची अडचण होती, त्या दिवशी तू कपडे विणू लागला. कबीराचे मागी विणू लागे शेला. देवा तू कपडे विणू लागत होतास आमच्या पतीला, माझ्या मालकाला. देवा मला असं माहित पडलं रे, विठ्ठला माय बापा जगन्निवासा हे जगदानंद कंद जगतपते राजसा, मला असं माहित झालं की माझ्या मालकानं विणलेला शेला ज्याच्या घरी जाईन त्याच्या घरी राम राम म्हणत होता. ठाई ठाई सेल्यावरती दिसे राम नाम ग. शपथ पुरावा आहे. तो शेला सुद्धा राम राम म्हणायचा रे देवा. ज्या पतीनं चांबड्याच्या हातानं विणलेला शेला निर्जीव वस्त्र आहे, पट आहे, अंबर आहे, तो जर राममय होत असेल तर त्या पतीला साथ देणारी पत्नी कशी पापी रे देवा. ऐक ना प्रभू, बाय बापा आमच्या घरी जो जो कोणी वारकरी आलाय तो आतापर्यंत कन्या आंबाड्या भाकरी खाऊन गेला रे, उपाशी जाऊ दिला नाही देवा. रात्री बेरात्री आमच्याकडे आलेला वारकरी उपाशी गेला नाही, कधी आळस केला नाही रे देवा त्याला पाणी देण्यासाठी. देवा त्याला स्वयंपाक करण्यासाठी आळस केला नाही रे. असेल ते आमच्या गरिबीच्या परिस्थितीनं धर्म वाढवायचं काम केलं रे देवा. तरी पण पतीच्या व्यतिरिक्त या शरीराला कोणाचा हात लागत असेल तर माझ्या कोण्या जन्मातलं पाप तू आले संपवण्याचा प्रयत्न करणार रे देवा. देवा मागे तुला एका पवित्र स्त्रीने एक इच्छा केली रे, तिचं नाव होतं द्रौपदी. कौरवे पांचाळी सभे माझी आणली, वस्त्र हरणे वस्त्र कैशी झाली माऊली. देवा तिच्याकरता तू वस्त्राचं गाठोड झालतास रे. पुराण साक्षी देते, पुराण ग्वाही देते रे देवा. मला पुराणाचं स्मरण रे देवा. माझ्या करता करणं रे देवा थोडस काम. ऐक ना देवा, नको बाटू देऊ रे शरीर देवा, नको बाटू देऊ. ऐक रे प्रभू, ऐक माझं ऐक. तळमळ करत होती देवा. देवाला तुझी पत्नी तुला एकदा सांभाळता आली रे. लंकेच्या राजा रावणानं अशोक वाटिकेत ठेवली, काय सुव्यवस्थित सांभाळलंस रे सीतेला.
देवा मी तेवढा त्रास देत नाही रे तुला. गंध लावणाऱ्या तुळशीदास नावाच्या दुकानदारानं 2 तासाकरता शरीर मागितले. देवा त्याचं मन बदलवणार आहे. ज्यानं माझं सौंदर्य बघून, माझ्या या रूपाकडे बघून त्याच्या अंतःकरणात काम उत्पन्न झाला, त्याच्या दृष्टीत बदल करणार देवा. एका वारकऱ्याची पत्नी हिच्याकडे बघत असताना काम उत्पन्न न होता बहीण म्हणून त्यानं बघावं. असं तुला करता येतं रे देवा, करता येते देवा, तुला करता येते. नाना प्रकारचा अंतःकरणामध्ये टाव फोडला, इच्छा प्रगट केली, फक्त शरीर वाचावं. पतीच्या व्यतिरिक्त या शरीराला कोणाचा हात लागू नये एवढी इच्छा केली. ठरलेल्या वेळाला दुकानाची कडी वाजली. आतनं कडी काढली आणि दुकानदारानं एका वारकऱ्याच्या पत्नीला आतमध्ये बोलवलं. आतनं दार लावलं, कंदील खुंटीला अडकवला आणि त्या निष्ठावंत वारकऱ्याची पत्नी त्या पलंगावर बसलेली आहे. आतापर्यंत त्या गंध लावणाऱ्या दुकानदाराच्या अंतःकरणात तिच्याविषयी वाईट भाव होता. मी या सौंदर्याची लचके तोडील असा घाणेरडा भाव त्याच्या अंतःकरणात होता. त्या दुकानदाराच्या पलंगावर बसल्याच्या नंतर 5-4 मिनिटं निघून गेले. पतीनं सांगितलेल्या शब्दाला तडा जाता कामा नये. भरलेलं पात्र हातात घ्यावा पाण्याचं आणि पळत राहावा. जसं ते पात्र विसळतंय तसं तिचं अंतःकरण विसळत होतं देवा, तिचं मन विसळत होतं. या पवित्र शरीरावर फक्त पतीचा अधिकार आहे देवा. नका रे, नका करू देवा, माझ्यावर असं नका माझ्यावर हे संकट नकोय देवा. देवा माझी काही इच्छा नाही रे, आहे त्याच्या पलीकडे गरिबी दिलीस तरी चालेल रे देवा. उपास मारीन आम्ही मेलोत तरी चालेल देवा. भाकरी वाचून आम्ही मेलोत तरी देवा चालेल रे, पण नको शरीर बाटू देऊ देवा. देवा घरी गेल्याच्या नंतर आमचं घर पेटव. यावतो वैश्यान्नरा असतो दग्ध कायान भग्न स्थितेषु. पुराणकार सांगतात देवा घरी गेल्यावर घर पेटव आणि पेटलेल्या घरामध्ये सदैव आम्ही जुळून जाऊ. ती शिक्षा दिलीस तरी हरकत नाही रे, पण या शरीराला एखाद्या नराधमाचा हात लागता कामा नये इतकं करणं देवा. आणि काय परिणाम झाला पुरविली आळी सांगतोय. एका शकंदात त्या तुळशीदास नावाच्या दुकानदाराच्या अंतःकरणातलं कार्डच बदललं. जनार्दन बुवा कार्ड बदललं, पावली बुवा कार्ड बदललं, बुवा कार्ड बदललं. आणि काय बदल झाला. दोन्ही गुडघे टेकून तुळशीदास नावाचा दुकानदार हात जोडतोय आणि कबीराच्या पत्नीला बहीण म्हणतोय, बहीण म्हणतोय, बहीण. हात जोडले आणि त्या पवित्र श्रीमंत श्री कबीराच्या पत्नीला बहीण म्हणलाय दुकानदार. बहीण माय ताई, जे काही मनात पाप आला असेल त्या पापाबद्दल मला माफ कर, पण एक भीक मागतो, एकच भीक मागतो. इथून गेल्यावर तुझ्या पतीला सांग तुळशीदास नावाचा दुकानदार माझा भाऊ आहे. दृष्टांत सांग. एकांत आहे, रात्र वचनबद्ध आहे, मोबदला दिलाय, 2 तासाकरता शरीर विकत घेतलंय, पण समोरच्या व्यक्तीच्या अंतःकरणातली आळी इच्छा एकच होती, देवा हे शरीर वाटू देऊ नको. कुळात कोण्या जन्माला आली त्याचा विचार नाही, पण दोघा पती पत्नीची मालकावर श्रद्धा होती म्हणून देवानं ती पूर्ण केली. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, पुरविली आळी देवा करणं माझी इच्छा पूर्ण केली जगाच्या बापाने. पुन्हा एक प्रसंग ऐका. कर्मणो गहनो गती. पांडवावर एक वेळ आली. पांडव धर्मनिरपेक्ष आहेत, पांडव राजे आहेत, राजपुत्र आहेत, शूर आहेत, शिवाय वारकरी आहेत. नुसते राजे नाहीत, नुसते शूर नाहीत, राजे शूर अधिक वारकरी.
पांडव भजन करणारी होती. पाहाती पांडव अखंड वनवासी, परी त्या देवाशी आठविती. वनवासात सुद्धा पांडव भजन करणारी होती. पारमार्थिक सात्विक सदाचारित पुण्यशील. पण या पांडवांना 12 महिन्याकरता एक वेळ आली. त्या वेळेला नष्टचर्या नावाची वेळ म्हणतात. महाभारत सांगते बुवा, श्रीमद भागवत सांगतंय पांडवांना नष्टचर्या करायची वेळ आली. नष्टचर्या कशाला म्हणायचं की अधिकारानं टोकाला असलेल्या व्यक्तीला खालच्या दर्जाचं काम करावं लागतं, याला नष्टचर्या म्हणायचं. ज्याच्याकडे 500 एकर जमीन आहे त्याला कपभर दूध मागायची वेळ आली, किंवा त्या दुधासाठी कोणाची बुट उचलावं लागायले, याला नष्टचर्या म्हणायची. हे इथं तुमच्या माझ्यासारख्या 400-500 एकरवाल्याला हा शब्द लागत नाही. पांडव याच्या फार पलीकडचे आहेत, फार पलीकडचे आहेत पांडव. पण नष्टचर्या कशाला म्हणायचं? कोण अर्जुन? माणसं काही काही मिशाव ताव देतात, उगच असा नादच असतो. असा बोट फिरवायचा पिळा घालायचा, बोट फिरवायचा पिळा घालायचा. मृग नक्षत्रात एक किडू निघत बघा, माऊली तुम्ही पाहिलं असेल ते. मृग नक्षत्र आला की ते किडू निघते, लांब मिशाव आलं. आपल्या बायका त्याच्या अंगावर पाणी टाकून हळदी कुंकू टाकतात, पडू दे रे मृगा पाणी. त्याला मृग नावाचा किडा म्हणतात. अशी काही ताव हाणणारी किडीले आहेत ना, दाड्या वाढीनं, चंद्रकोर लावणं. हो, बायको कदरली सुंबळ्या तुला. तुम्ही माय कपाळावर हात हाणून गेली, कवडीचं काम करीत नाही तू, आयतं खातू सुंबळ्या. तू यापेक्षा ऊसातले डुकरं बरे, निदान ते ऊस तोडून तरी खालेत. ही असली तावगिरी नाही. तुम्ही काय पुरुषार्थ असेल जगातल्या लोकांकडं, तरी बनेल आणि शर्ट काढत खोटं का होत नाही. पुरुषाच्या छातीवर स्तन आहे, अर्जुनाला नव्हतं. 100% पुरुषार्थी कोण असेल? अर्जुन. स्तन नाही गणेश बुवा, नव्हतं. म्हणून नराचा अवतार अर्जुन म्हणायचे, देव नारायण. आणि ज्याच्या वक्षस्थळावर खोटं सुद्धा स्तन नाही, अशा पुरुषार्थी अर्जुनाला पांढऱ्या रंगाची साडी नेसावं लागते कथक नृत्य शिकवायला. याला नष्टचर्या म्हणायचं. कोण भीम? ज्यानं पाय आपटिल्याच्या नंतर 2-2.5 किलोमीटर मध्ये झाड उभं राहत नव्हतं. रेल्वेच्या इंजिन मध्ये किती ताकद आहे. कधी कधी रेल्वेनं प्रवास करतो मी, पण तिथं ऐकायला भेटते, कृपया यात्रीगण लक्षात ठेवा. मराठीत सांगतो, मला काही हिंदी येत नाही जास्त. प्रवाशांनो लक्षात ठेवा, प्लॉट क्रमांक 2 वरून अशी गाडी जाणार आहे ती इथे न थांबणारी गाडी आहे, म्हणून त्या प्लॉटच्या लांब थांबा. इतक्या वेगात गाडी जाती, सनसन सनसन. फक्त रिकामी गिलास फिलास उडी ती, ते प्लॅस्टिकचे असतात ना पडलेले कागदी गिलास चहाची याची त्याची, तिच्या वेगानं भरभर 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 ते उडते. लय काय झालं तर प्लॅटफॉर्म थोडासा दरदर करतो, पण रेल्वे स्टेशनचे पत्र स्लॅब खाली पडत नाही. भीमानं पाय आपटिल्याच्या नंतर 2.5 किलोमीटर मध्ये झाड राहत नव्हतं. किती इंजिनची ताकद असेल? एक झाड सुद्धा राहत नव्हतं. अशा भीमाला शिरा हटायचं काम आलंय गुरुजी. शिरा बल्लवा भवस्थिताया, बल्लव झालाय, आचारी झालाय. शिरा भज तळायचं काम आलंय. याला नष्टचर्या म्हणायचं. पृथ्वीवर ज्याचा रथ चालत असताना रथाची चाकं घासू नये इतकी पृथ्वी ज्याच्या रथाच्या चाकावर प्रेम करते, ज्याचा रथ एका इतीने आधार चलतो, तो धर्मराजा किती सत्यवादी असेल, त्याला कंक व्हावं लागलं. चार्टेड अकाउंटंट, हिशोबनीस. पुराणाची भाषा त्याला बुवा कंक म्हणते, पुराणाच्या भाषेत त्याला कंक म्हणायचं. चार्टेड अकाउंटंट विराट राजाच्या घरी भीमाला काम, आपलं धर्मराजाला काम करावं लागलंय. नष्टचर्या. कोण? नकुल सहदेव. या विश्वातली बैल आणि गाय घोडी पारखायची ताकद ज्याच्यात आहे,
त्याला नकुल आणि सहदेव म्हणतात, यांना गुराख्याचं काम वाईट नाही, देवानं वळलंय. राजपुत्र आहेत, सगळ्या काही गोष्टी असं करावं लागतंय. नष्टचर्या. ऐका पुढे. द्रौपदी नावाचं एक पात्र आहे महाभारतामध्ये. किती मोठ्याची असेल द्रौपदी, थोडीशी कल्पना करा माझ्या माईंनो. कधी आपली पुराणं पाहायचा प्रयत्न करा. आपण ज्या संस्कृतीत जगतो त्या संस्कृतीतली लोक किती मोठी आहेत बघा. ज्या द्रौपदीवर द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्म्याची कृपा होती, जगदानंद जगतपती कृष्ण कन्हैयाची कृपा होती तिच्यावर. किती मोठी द्रौपदी. आपलं मोठे पण काय सांगायचं. मंदिराकडे दर्शनाला गेलो, गावात राहत होतो त्यावेळेला, आणि दर्शन करून चालल्याच्या नंतर उन्हाळ्याचे दिवस होते. एक जण आवाज द्यायला, या महाराज. गेलो. त्याच्या बायकोनं शेवायाचा भातन भजी केलते. 2 म्हशी आलेल्या होत्या. शेवायाच्या भाताला दूध आणि तूप असलं तर खावा, नाही तर चिखल खावा, पण भात नाही खावा. हे तुम्हाला याचा अंदाज नसतो, कारण तुम्ही घरचंच खाता, त्याच्यामुळे तुम्हाला काय अंदाज कळन. आम्ही रोज 2 गावचं खातो, त्याच्यामुळे याचा अंदाज पक्का बांधता येतो आम्हाला. या म्हणल्यावर मी काही नकार द्यायलाच नव्हता. आतमध्ये गेल्याबरोबर लगेच बसलो. त्याला शेवायचा भात, मला शेवायचा भात, अर्धा तांब्या दूध, पसापसा त्याच्यावर तूप, पसापसा साखर. आजार कुठलाच नाही ना. शेवाया पुन्हा चांगल्या होत्या डोक्याच्या केसावानी. हो, नाही तर काही काही घरच्या शेवाया त्याला बोटुळा म्हणायचा. चमच्यान खाचाच नाही, धरून खाचा. आता ती तशा शेवाया करण्यासाठी बाई सुगरण लागेल ना, सुगरणपणा पाहिजे. कारण स्वयंपाकातल्या गोष्टी येण्यासाठी त्याला ती कृपा लागते अन्नपूर्णेची, ती सुगरणपणा असतो. आणि काही काही करायला सुगरण आहेत पण वाढायला भिकार छोटे. भजे 7-8 धरीन टाकू का, दसुदीन ही चुतू हाताला पडू दे ना, असे बदा 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 पडू दे, पडू दे. हातात गचक भर धरीतीन, 2च टाकीतीन, भूक तर मरणाची लागली. कशाला हसता त्याला, मी तरी करू काय. जेवण झालं. बाई म्हणली, महाराज कशा होत्या शेवया. फुकट खाल्ल्या बुवा वर्णन करावं लागतंय. वा वा वा, काय शेवया होत्या काकू. तोंडात टाकल्याबरोबर गटकन, आणि शेवया चावायचं काम पडते का. काय शेवया होत्या. माझ्या आईनं केल्यात, माझ्या माईनं केल्यात. माईनं कुठे यायच्या माईला येतात. अरे बाप रे, तिला माहीतच नाही किती रगिले म्हणे. तिला माहीतच नव्हतं रोगरचा डबा हातात घ्यावा, पण याला नाही काही बोलावं. एकदा 2दा माझ्या माईनं केल्यात. मी आणलं, जीजी त्या माईनं केलेल्या शेवया 9 तासाच्या नंतर रोडच्या पलीकडे जाणार आहेत. कळालं ना तुम्हाला. 9 तासाच्या नंतर रोडच्या पलीकडे जाणार आहेत. पण याच्या माईनं तुला हा दिलाय म्हणून तुझा चेहरा शोभून दिसतोय. याची जरा लाज धर कंटुले. तुम्हाला म्हणी ना मी, दुसऱ्या गावात गेल्यावर तुम्हाला फुकायचं, दुसरे आणू कुठून. लय बायकायला तिळभर करायचा, निळभर सांगायचा नाद. खात्याला इकडचं आणि गात्याला तिकडचं. हो, जी बाई सासू सासऱ्याचं खाऊन माहेरचं गुण गाती का, ही ज्याला भेटली असेल त्यानं म्हणायचं मी अवदशी सोबत लग्न केलंय. लय पुराण इचकायचं काम नाही, बोट खराब होत असते. हे सोपं सोपं पुराण, सोपं सोपं. 1425 गडी आबाजी गुळवे, 1425 गडी, 3600 एकर ऊस होता. एवढ्या श्रीमंताची मुलगी एका लुगड्यावर जीवन जगल्या, पण आयुष्यात बापाचं मोठेपण सांगितलं नाही. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायच्या धर्मपत्नी. साधे बोटुळे महामाईनं केलेत. काय सांगायली तू मंजुळा. चंद्रे, तुला लाज वाटायला पाहिजे कस्तुरे. काय येडपट बोलायला लागली बाई तू. नुसते बोटुळे दिले तू या माईनं तर इतका शहाणपणा. मरुस तर तू ही लाज सांभाळायची त्यानं होका घेतलाय. पत्नी उघड राहिली तर कोणाची लाज जाती बुवा. तुमचं झालं नसेल अजून.
त्याच्यामुळे मुक्त आहे. ज्याचं झालं त्याला विचारा. तू का म्हणे नग्न भाज परी ते लाज स्वामीशी. आयुष्यभर तुझी लाज सांभाळायचा ठेका घेतलाय आणि ती कोणी दिलाय? त्यानं. मग हे साधे बोटुळे देणार नीला इतका फुगीरपणा आहे माहेरातला. तर द्रौपदीचं माहेर किती श्रीमंत होतं बाबा. माऊली बाबा 48,324 दाशा द्याल त्या भावानं दिवाळीच्या दिवशी सप्रेम भेट. 48,324. तुमच्या गावात किती बायका भरत्याने जनगणना केली तर म्हणजे किती वर झडे? देवाला जितक्या मुली होत्या का? 16,108 गुणिले 3 48,324. जितक्या मुली द्वारकेतल्या मालकाला होत्या तितक्या दाशा द्रौपदीला भावान द्याल. किती श्रीमंताची बहीण असेल होती. किती श्रीमंताची, किती श्रीमंताची. आणि एवढ्या श्रीमंताची बहीण असताना सुद्धा, एवढ्या श्रीमंत राजाची बहीण असताना सुद्धा विराट राजाच्या घरी माझ्या माईनं शेण काढायची वेळ आली हो. तिला शेण याला म्हणायचं नष्टचर्या. पुराण याच्या करता ऐकायचंय. पुराणीचा रस गोड म्हणले, देहूतले मालक म्हणले पहावे पुराणी विचारोनी. याच्याकरता ह्या लोकांचं जीवन ऐकायचं, चरित्र ऐकायचं. माझ्या माईंनो, आपल्या जीवनात कमी अधिक गरिबी आली, एखादी गोष्ट आली तर निमूटपणे ती सहन करीत जायचंय. मागचं त्याच्याकरता ऐकायचंय. 1425-36 एकर ऊस जिच्या बापाकडे माझ्या तुकोबरायच्या जीवनात आईसाहेबांनी झाडाखाली पडलेली उमरं खाल्ली. महिना चूल पेटत नव्हती. काय परिस्थिती नाजूक असेल माझ्या माईंनो. पण एका रसोदीर घाईत की संसारातल्या लोकांची कधी निंदा केली नाही. त्याला द्रौपदी म्हणायचं. नष्टचर्या, शेण काढायची वेळ आली. पुरविली आळी सांगतोय, पुरविली आळी. सौंदर्य किती द्रौपदीचं. पांडवांना वनवासात भेटलेली काही ठराविक लोक, त्याच्यापैकी वनवासात सर्वात मोठं एक पांडवावर आलेलं संकट होतं. काही सिधा सामग्री नसताना दुर्वास नावाचे साधू आले 60,000 शिष्य घेऊन. हा भाग सोडून त्या दिवसाचा होता. महाभारतात एक प्रसंग आहे. एक साधू पांडवांकडे वनात आले आणि त्या साधूनं सांगितलं माझं वेदाचं अध्ययन राहिले. तर अमावस्याची होती बुवा. अभिमन्यू महाराज, अमावस्याची रात्र होती आणि अमावस्येच्या रात्री माझं वेदाचं आवर्तन राहिले. आणि धर्माला सांगितलं राजा, दिवा आहे का तुमच्याकडे? आम्ही जंगलात राहतो, आम्ही जंगलात राहतो, दिवा कसला? अरे मी चुकून तुमच्या आश्रमावर आलो, मी चुकून तुमच्या कुटियात आलो. अवघड परिस्थिती आहे माझी. आज रात्रीत माझं वेदाचं अध्ययन व्हायला पाहिजे, आवर्तन व्हायला पाहिजे. तुमच्याकडे दीपक नाही, दिवा नाही. आणि म्हातारं काठी टेकीत निघालं. महान ज्ञानी साधू होते. नाव काय असेल सांगता येईल एखाद्याला? किती महाराज मेल्या सुधरताना मला गोळी घाला. किती भागवत ऐकले आतापर्यंत तुम्ही? किती रामायण ऐकली, किती पुराण ऐकले? वा, मी राहू देतो. सगळ्या गोळ्या एकखाट्या घेतल्यावर रिॲक्शन येत असते. मी दुसऱ्या कीर्तनात सांगतो. तुम्ही म्हणताल तुला याच का पुन्हा? तसा माग लाग्या बी नाही. गोडसं नाव आहे त्या साधूचं. शोध घ्या, देव चांगलं करीन. चांगलं शोधा. तुमच्याकडे 3x6चं पुराण आहे काचाचं, त्याच्यावर इचकी जा. तरुणांनी इचका आपल्या आजीला सांगा, आजोबाला सांगा. ते तुमचं याच्या करताचे. तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. सकाळीच बायकून आणले त्याला. काय शुभेच्छा द्यायला? त्याच्या इथलं लोन आलं तर ती तू ही तुला रूम नेणं हानीन.
बोला पुरविली आळी. जी जी भक्ताच्या अंतकरणात इच्छा असेल ती पूर्णत्वाला न्यायचं काम जगाचा बाप करतोय.